नमस्कार मैत्रिणींनो, चला तर आज बनवूया आपण छान असं कलिंगडापासून आईस्क्रीम. तुम्हाला हवं तर तुम्ही गोळा म्हणा किंवा कलिंगडाची कुल्फी देखील म्हणू शकता. चला तर बनवूया घरच्या घरी. लहान मुलांना देखील उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये असे गोळा किंवा आईस्क्रीम खायला खूप आवडतं. चला तर मग आपण घरीच बनवूया व मुलांना देऊया. मुले देखील खूप खुश होतील, आनंदी होतील. चला तर घरच्या घरी थंडगार गारेगार असा आईस्क्रीम आपण बनवूया. मी इथे काय केलेलं आहे, कलिंगड घेतलेलं आहे व ते छान प्रकारे कट करून घेतलेलं आहे. त्याचे छोटे छोटे काप करून घेतलेत व मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून चवीपुरती तुम्हाला जसं गोड हवं आहे त्या प्रकारे तुम्ही साखर ॲड करू शकता. फक्त 2च साहित्य आपल्याला या आईस्क्रीमसाठी लागतात. छान असा आपल्याला ज्यूस भेटल्यानंतर आपण तो ज्यूस तुम्ही इथं बघू शकता. मी 4 भांडी घेतले आहेत, 2 कुल्फी मेकर आहेत व 2 काचेचे ग्लास आहेत. त्याच्यामध्ये छान असं हा ज्यूस सेट करून घ्यायचा आहे. सेट करून घेतल्यानंतर हे आपल्याला भांडी छान असं कवर करून घ्यायचे आहेत फॉइलिंग पेपर किंवा बटर पेपरनी, जेणेकरून त्याच्यात आईस क्रिस्टल जमा होणार नाहीत. व आपल्याला हे 8 तासांसाठी फ्रीजरला सेट करण्यासाठी ठेवून द्यायचे. दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता छान असं इथं आपलं आईस्क्रीम तयार आहे. थोडंसं पाण्यामध्ये डीप केलं की ते आईस्क्रीम आपले छान बाहेर निघून जातात. तुम्ही बघू शकता चिटकत वगैरे काही नाही. छान प्रकारे आपले आईस्क्रीम इथं तयार आहेत, तुम्ही बघू शकता. अगदी कुल्फी मेकरमध्ये लावलेले देखील आईस्क्रीम छान प्रकारे निघालेले आहेत. काही चिटकले वगैरे नाही किंवा कुठेही तुटले वगैरे नाही आहे. छान असे जसे आपण मार्केटमध्ये घेतो गोळे किंवा आईस्क्रीम, त्याच प्रकारे छान असे आईस्क्रीम इथं आपले तयार आहेत. घरच्या घरी तयार केलेले अगदी कमी साहित्यामध्ये अशी वॉटर लेमन कुल्फी तुम्ही मुलांना बनवून देऊ शकता कडाक्याच्या उन्हामध्ये. थँक्यू.